भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही ना संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा, संपला नाही ना संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 14 एप्रिल हा शब्द उच्चारतासमोर उभा राहतो तो म्हणजे भीम जयंती, अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. समतेचे बंधुता मार्ग दाखवणारे मार्गदर्शक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझे विनम्र अभिवादन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेश महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते, तर आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असताना शालेय जीवनात 18 तास अभ्यास करत होते. त्यांनी बडोद्याच्या MSD अर्थशास्त्र विषयात पदव्या मिळवल्या व बॅरिस्टर बनले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्याल तो गुडगुडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंना 18व्या शतकातच समजलं होतं, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्याल तो गुडगुडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. मुलींचीच पहिली शाळा का काढली सांगसाल का? 2 घरी शिकेल. मुली शिकल्या तर 2 घरे शिकेल, एक माहेर एक सासर आणि त्यांच्या मुलाला पण शिकवेल. मग कुटुंब शिकेल, कुटुंब शिकला तर गाव शिकेल, गाव शिकला केंद्र शिकेल, केंद्र शिकला तर तालुका शिकेल, तालुका शिकला तर जिल्हा शिकेल, जिल्हा शिकला तर महाराष्ट्र शिकेल, महाराष्ट्र शिकला तर देश शिकेल, देश शिकला तर जग शिकेल. अशा प्रकारे म्हणून त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे हात का धरून आहे कोणी सांगसाल का? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगते. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 10वीत होते तेव्हा त्यांच्या बोर्डाची परीक्षा होती. तेव्हा त्यांचे वडील आणि त्यांनी रूम करून राहायचे. त्यांचे वडील त्यांना जेवू घालायला राहायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 11 वाजता यायचे आणि 11 वाजता जायचे आणि 3 वाजता यायचे. एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3 वाजता आले आणि त्यांच्या वडिलांना म्हणाले, तुम्ही जेवून घ्या, मी मग जेवतो. त्यांचे वडील म्हणले, तुम्ही जेवा. असेच 3-4 दिवस झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी जेवल्यावर तर टोपलीत भाकरी सुरत नाही तर तुम्ही का खाता, तुम्हाला भूक नाही लागत का, असं त्यांना वडिलांना विचारले. त्यांचे वडील म्हणाले, जेव्हा तू खूप खूप मोठा होशील तेव्हा माझी भूक जाईल, तुझा जग जय जयकार कर तेव्हा माझी भूक जाईल, असं त्यांना मिळालं होतं. फुलांची कहाणी वसंताने लिहिली, रात्रीची कहाणी ताऱ्याने लिहिली, आम्ही कोणाचे गुलाम नाही, कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबने लिहिली, कारण आमच्या आयुष्याची कहाणी बाबासाहेबने लिहिली. बाबासाहेब संविधान लिहिताना त्यांना खूप त्रास झाला. त्या संविधानाचे काम तब्बल 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस असे सुरू होते. मी जाता जाता एवढेच म्हणते